जय हिंद मित्रांनो, मी बुस्टर उमेश पाटील तुमच्या या सेशनमध्ये स्वागत करत आहे. तर आज एस-एस-सी जी-डीच्या अंकगणिताबद्दल आपण बोलणार आहोत. लक्षात घ्या. ठीक आहे. कारण एस-एस-जी-डीची परीक्षा जवळ आलेली आहे. बघा, दोन प्रकारे मी तुमच्या समोर येणार आहे. पहिला प्रकार आहे YouTubeच्या मार्फत, दुसरा प्रकार आहे ॲपच्या मार्फत. लक्षात घ्या. YouTubeच्या मार्फत टाइम टू टाइम पी-वाय-क्यू, एम-सी-क्यू ज्या गोष्टी आहेत, ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ते तुमच्यापर्यंत पोहोचणार. त्याच सोबत ॲपमध्ये तुम्हाला बेसिक पासून हाय लेव्हल पर्यंत शिकवण्याचं काम हे तुमच्या समोर असणारा उमेश पाटील करणार आहे. आणि आपल्याकडे एकच कन्सेप्ट असतो. काय कन्सेप्ट असतो? ओन्ली शॉर्टकट, नो कटकट. लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला आज काय बघायचं आहे? अंकगणित. त्या अंकगणितावर एस-एस-जी-डीवर आलेले प्रश्न आपण पाहणार आहोत. लक्षात घ्या. तत्पूर्वी तुम्हाला जर ह्या एस-एस-जी-डी बद्दल अधिक माहिती पाहिजे असेल, ॲपमधून तुम्हाला अजून जास्त अभ्यास करायचा जर असेल, तर तुम्ही ॲप घेऊ शकता बूस्टर यूपी. बूस्टर यूपी प्ले स्टोअरवर जायचं, नाव टाकायचं आणि तिथं भरपूर कोर्सेस तुम्हाला बघायला भेटतील. चला तर मग आपण सुरुवात करूया. बघा, तर ए व बी यांच्या वयांची बेरीज किती आहे दादा? 28 आहे आणि गुणोत्तर 3:4 आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. आता बघा, सर्व माझे जेवढे पण आहे, विज्ञान आहे, गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, बरेचसे पीपीटी हे माझे हस्तलिखित असतात. लक्षात ठेवा. म्हणजे त्याच्यात चुका कमी असतात. चुका कमी असल्यामुळे, कारण टायपिंग मध्ये काय होतं, कधी कधी चुकतं, आपण हे बघ लक्ष देत नाही. हस्तलिखित ठेवलेले आहेत. ठीक आहे. परंतु त्या हस्तलिखित एकदम भारी असणार आहे तुमच्यासाठी. काय प्रश्न दिलेला आहे? गुणोत्तराचा प्रश्न आहे. गुणोत्तर काय आहे दादूस? ए व बी यांच्या वयांची बेरीज 28 आहे. ए व बी यांच्या वयांची बेरीज 28 आहे. तर तर बी चे वय किती? बघा दादूस, ए व बी यांच्या वयांची बेरीज किती? ते 28 दिलेली आहे. कोणाचं वय विचारले? त्यांचं गुणोत्तर पण दिलेलं आहे ना, 3:4. बी चं वय विचारले. बी चं वय. दादूस शॉर्टकट काय सांगते? बी चे वय बरोबर, बी चे वय बरोबर. आता गुणोत्तराच्या स्वरूपामध्ये बी चं वय किती आहे? 4 आहे. गुणोत्तराच्या स्वरूपामध्ये बी चं वय किती आहे? 4 आहे. ते 4 भागाकारामध्ये 4 अधिक 3 किती झालं दादूस? 4 अधिक 3. आता बघा इथं बेरीज दिली ना, 28 ही बेरीज दिली आहे. गुणोत्तराची पण बेरीज करा. गुणोत्तराची पण बेरीज करा. आणि गुणाकारामध्ये गुणाकारामध्ये जी ऍक्च्युअल मधली बेरीज आहे ती टाका. किती आलं दादूस? 4 भागाकारामध्ये 7, गुणाकारामध्ये 28. 7 एक 7, 7 चोक 28. बरोबर आहे? 7 चोक 28. 4 चोक 16. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. लक्षात आलं? एक नंबर. ठीक आहे. एक नंबर लक्षात आलं. का? कारण की आपल्याकडे आहे शॉर्टकट. आपल्याकडे काहीच नाहीये. फक्त शॉर्टकट. हा, काही प्रश्नांसाठी शॉर्टकट नसल तर लॉंग कट पण घ्या. काही प्रॉब्लेम नाही. पण प्रश्नाचं उत्तर काढा की, आहे की नाही? ऐन वेळेस नाही सापडलं तर. काही लोक काय करतील, मास्तर आपण असंही करू शकतो ना, एक्स मानू ना. एक्स अधिक 4x बरोबर 28. 7x बरोबर 28. 7 चोक 28. x ची व्हॅल्यू आली 4. 4 गुणाकारामध्ये 4, 4 चोक 16. चालतं की, आपल्याला काय उत्तर काढण्याशी मतलब आहे. उत्तर काढण्याशी मतलब आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या संख्येला 11 ने भाग जातो? 11ची कसोटी वापरायची. कोणती कसोटी वापरायची दादोस? 11ची कसोटी वापरायची. थोडी क्लिअरिटीचा करून घेतो अजून तुमच्यासाठी. ठीक आहे. बघा, कोणत्या कोणत्या संख्या दिल्यात बघा. आपल्याला काय करणं आहे? 11ची कसोटी काय सांगती? बघा सिंपल आहे. 11ची कसोटी सांगती एकाड येणारे अंक जे आहेत त्यांची बेरीज करा. त्या बेरजेतला फरक घ्या. बेरजेतला फरक जर 0 आला किंवा 11 आला किंवा 11च्या पटीत आला तर त्याला 11 ने भाग जातो. प्रत्येक संख्येला 11 ने भाग देत बसू नका. एक एक चेक करू आपण. बघा, हा 91 64 91 64. सिंपल आहे. 9 अधिक 6 किती झाले रे दादोस? 15. 1 अधिक 4 किती झाले रे दादोस? 5. 15 आणि 5 मधला फरक किती आहे? 10. मी काय बोललो? फरक 0 यायला पाहिजे, 11 यायला पाहिजे किंवा त्याच्या पटीत यायला पाहिजे. आहे का? नाही. पर्याय क्रमांक 1 कॅन्सल. मग आता 65 89. 65 89. 9 5 किती झाले रे? 9 5 14 झाले. एकाड एक येणाऱ्या अंकांची बेरीज करायची. ठीक आहे. तर हरकत नाही. 6 आणि 8 किती झाले रे? 14 झाले. 14 वजा 14 झाले रे दादोस? 14 वजा 14 उत्तर आलं 0. म्हणजे 65 89 ला 11 ने भाग जातो, पूर्णपणे जातो.
म्हणजे आपलं उत्तर काय यायला पाहिजे दादूस? पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 2 आहे. ठीक आहे. बस पुढे सरकायचं. बघा मी अशाच पद्धतीनं बरेचसे प्रश्न युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणारे लक्षात घ्या. बरेचसे, कारण एसएससीजीडीचे चिकार प्रश्न आहेत, चिकार. तेवढे प्रश्न आपल्याला सोडवायचे म्हणले लय अवघड होणार आहे, वेळ कमी पडणार आहे. त्यापेक्षा आत्तापासूनच आपलं काय करायचं आहे, विहीर खोदायला सुरुवात करायची. मग तहान लागली की पाणी मिळतच आपल्याला. यस. चला पुढं. आता त्यांनी प्रश्न विचारलाय उत्तराच्या एकक स्थानी काय आहे? उत्तराच्या एकक स्थानी काय आहे बघा. सिंपल आहे. 813 दिलेलं आहे, गुणाकारामध्ये 986 दिलेलं आहे, गुणाकारामध्ये 471 दिलेलं आहे, गुणाकारामध्ये 603 दिलंय. त्यांनी प्रश्न विचारलाय येणाऱ्या प्रश्नाच्या एकक स्थानी कोणता अंक आहे, हा प्रश्न असा विचारलेला आहे. दादूस काहीच डोकं लावायचं नाही जास्त, एकच काय शॉर्टकट, नो कटकट. ठीक आहे. एकक स्थानी विचारलाय ना, आपण फक्त एकक स्थानच गुणाकार करणार आणि तो पण असा करणार की पूर्ण नाही करणार. आपल्याला एकक स्थान जे पाहिजे तेवढंच काम करणार, जास्तीचा फापट पसार आपण करणार नाही. तेवढा वेळ आपल्याकडं नाहीये. ठीक आहे. बाजूचं पोट तेवढ्या वेळात पेढे वाटून निघून जाईल. नाही तर बघा 6 त्रिक 18. ओके, 18 घेणार नाही, 8च घेणार. बर 8 एक 8. ओके, हरकत नाही. 8 त्रिक 24. 24 घेतले, एकक स्थानचा अंक 4 आहे. येणारं उत्तर काय असायला पाहिजे? 4 असायला पाहिजे. पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक समजलं मी काय केलं? यस. एकदम आपण पटकन उत्तर काढण्याचं नियोजन बघतो, अवघडात जात नाही. पुढचा प्रश्न 2/3, 4/7, 9/13 याचा लसावी आणि मसावी काढा. बघा सिंपल आहे दादूस. लसावी आणि मसावी अपूर्णांकांचा काढायचा जर असेल, आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. लसावी विचारलाय ना, तर लसावी लसावी विचारलाय, लसावी काढायचा. अपूर्णांकांचा लसावी जर काढायचा जर असेल तर जे काही विचारलं आहे म्हणजे अंश आहे, डोक्यावर काय असतोय? अंश. अंशाचा काय काढायचा? लसावी काढायचा. अंशाचा काय काढायचा? लसावी काढायचा. भागाकारामध्ये छेदाचा मसावी काढायचा. छेदाचा मसावी काढायचा. दादूस सांगा बरं लसावी काय असेल? कसं रे? 2, 4, 9 आहे की नाही? 2, 4, 9 भागाकारामध्ये याचा काय काढायचा रे दादूस? लसावी. भागाकारामध्ये 3, 7, 13 यांचा मसावी. 3, 7, 13 यांचा. बघा 3, 7, 13चा मसावी फटक्यात निघणार आहे. ते पण सांगणार कसं फटक्यात निघणार आहे. पहिले लसावी काढू. 2, 4, 9चा लसावी काढू. लसावी काय सांगतो शॉर्टकट मध्ये? 9. मोठी संख्या कोणती आहे? 9. 2च्या पाड्यात 9 आहेत का? नाही. 9च्या डबल करा 18. 2च्या पाड्यात 18 आहेत का? हो आहेत. पण 4च्या पाड्यात 18 आहेत का? नाही. पुढं सरकायचं आपलं. 9 त्रिक 27 आहे का नाही? 27. 2च्या पाड्यात 27 आहेत का? नाही. पुढं सरकायचं. 9 चौक 36. ठीक आहे. 9 चौक 36. आता बघा 36 हा जर अंक घेतला, संख्या घेतली, 2च्या पाड्यात 36 आहेत, 4च्या पाड्यात 36 आहेत, 4 8 32, 4 9 36, 9 चौक 36. 36 हे तिन्ही पण अंकांच्या पाड्यात आहे. याचा अर्थ 36 हा त्याचा काय झाला? लसावी. तर बघा पुन्हा 3, 7, 13 तिन्ही पण संख्या कशा आहेत रे? प्राईम नंबर आहेत. कशा नंबर आहेत? प्राईम नंबर. प्राईम नंबर म्हणजेच काय? मूळ संख्या. मूळ संख्या आहेत आणि मूळ संख्यांचा मसावी हा नेहमी एकच असतो. लक्षात घ्या. कारण ते एकमेकाच्या पाढ्यात येत नाहीत ना. लक्षात घ्या, पाढ्यात येत नाहीत. म्हणजे 3, 7, 13 याचा मसावी एक. फायनल उत्तर यायला पाहिजे 36. पर्याय क्रमांक सी. पर्याय क्रमांक. म्हणून सांगितलं आपल्याला लहानपणापासून जे शिकवलेलं आहे ते आपण शिकलेलो नाहीये. काही शिकलो, काही नाही शिकलो. लक्षात घ्या, आपण मुळापर्यंत जातो, व्यवस्थित शिकवतो, शॉर्टकट पण शिकवतो, हसत खेळत शिकवतो, टाइमपास नसतो. लक्षात ठेवा, टाइमपास नसतो. माझी शिकवण्याची पद्धत अशीच आहे, हसत खेळत शिकवा, टाइमपास नकोय. लक्षात येते? यस. काही लोक फक्त टाइमपासवरच जगायला लागलेत स्वतः शिकवता. बोलण्याचा अधिकार मला नाहीये, परंतु काही लोक टाइमपास म्हणूनच शिकवत आहेत.
त्या टाइमपासवरच कमवायला लागलेत. आपल्याला तसं काही करायचं तळागाळापर्यंत विद्यार्थी जे आहेत तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचंय. अन्याय ठीक आहे, पुढे सरकवा. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 बघा दादूस, प्रश्न क्रमांक 5 काय सांगतो बघा. 40 आहे. आता बघा कंचे भागू बेव जे आहे ना, कंचे भागू बेव ऑडोमॉस ह्या रूलनुसार आपल्याला कार्यक्रम करायचा आहे. याचा ऑडोमॉसच्या रूलनुसार कंस आहे, पण कंचे चे म्हणजे चाचीचे तिथं गुणाकार. आता कंस आहे ना, कंसातला कंस सर्वात लहान कंस हा आहे इथं, सर्वात लहान कंस हा इथं. मग पहिला हा सॉल्व्ह करावा लागेल. तर त्या कंसामध्ये कंस आहे का नाहीये, मग काय आहे, चाचीचे आहे का नाहीये, मग भागाकार आहे का नाहीये, गुणाकार आहे का, हो आहे. हा 6 × 24 पहिले गुणाकार करावा लागेल. 16 वजा 24 वजा 2 असा गुणाकार करावा लागेल, लक्षात घ्या. ओके. आता बघा जेव्हा वजाबाकी आणि बेरीजचा प्रश्न येतो त्यावेळेस 100% तुम्ही काही पण करू शकता. बेरीज करा नाही तर वजाबाकी करा. नियमानुसार नाही गेलात तरी चालेल, उत्तर तेच येणार आहे. पण इथं आपण काय करू, 16 प्लस मध्ये वजा 2 मायनस मध्ये 16 वजा 2 किती झाले रे, 14. 14 वजा 24 किती झाले रे, वजा 14 झालेले, सॉरी वजा 10 झालेले. 14 24 मधून 14 गेले, 10 राहिले. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 10. लक्षात आलं. त्या पूर्ण कंसाचं उत्तर आलं वजा 10. काय आलं रे, वजा 10. चला बरोबर आला का, चेक करा पुन्हा एकदा. बघा 16 मधून 6 × 24 झाले, बरोबर. 16 वजा 2 गेले, 2 म्हणजे 14 राहिले. 14 वजा 24 झाले, वजाबाकी झाली 10 राहिले. आता बघा हे वजा 10 इथं आलेले. कर्ली ब्रॅकेट मध्ये बघा 14 आहे, वजा आहे आणि इथं वजा 10 आहे, असा त्याचा अर्थ झालेला आहे. आणि हा पूर्ण मोठा ब्रॅकेट बंद आहे. तर काय आहे, 20 आहे, त्या 20ला वजा करा. वरती काय आहे दादस, 40 आहे, त्याला वजा करा. असं इक्वेशन बनलं. ते आलं लक्षात. आता बघा वजा वजा काय होत असतं, अधिक होत असतं. आपण पाहिलेलं आहे. वजा वजा अधिक, बघा वजा वजा अधिक किती झाले, अधिक झाले. मग 14 अधिक 10 झाले रे दादूस 24. 20 वजा 24, 20 वजा 24 ब्रॅकेट बंद. 40 वजा. बघा दादूस, आता 20 आणि 24 मधला फरक 4चा आहे. 40 वजा कंसामध्ये वजा 4, कंसामध्ये वजा 4. आता पुन्हा वजा वजा काय झाले, अधिक झाले. 40 अधिक 4 बरोबर 44. पर्याय क्रमांक लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक बघा मित्रांनो, आपल्याला अशाच पद्धतीचे गणित जर शिकायचे असतील, डिटेलमध्ये चॅप्टर वाईज जायचं जर असेल, हे झालं तुमचं प्रश्नपत्रिकेत जसे प्रश्न आलेले त्याच्या पद्धतीचे हे प्रश्न मांडतोय. पण चॅप्टर वाईज जर जायचं जर असेल तर तुम्हाला मी सांगतो, तर यूपी हे ऍप डाउनलोड करा. तर यूपी त्याच्यामध्ये SSC GD ची बॅच तुम्ही सिलेक्ट करा. त्याच्यामध्ये गणित प्लस बुद्धिमत्ता प्लस विज्ञान आणि प्लस इतर विषयांचे नोट्स तुम्हाला दिले जातील. इतर विषयांचे नोट्स दिले जातील. गरज जर पडली, बघा मी शब्द देत नाही, दिलं तर पाळतो. गरज जर पडली तर इंग्लिश जो आहे, इंग्लिश विषय त्याचे PYQ पण त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटतील. PYQ सुद्धा इंग्लिशचे. SSC GD ला जर तुम्हाला इंग्लिश तुम्ही आहे, PYQ पण बघायला भेटतील. लक्षात येत आहे. यस, ह्या पद्धतीनं आपण सगळ्या ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. पुढच्या सेशन मध्ये अजून, आता हे 5 प्रश्न पाहिलेत, अजून पुढच्या लेक्चर मध्ये 5 प्रश्न बघणार आहोत. तर हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, म्हणजे टाइम टू टाइम तुम्हाला नोटिफिकेशन. तुमची मी तर रजा घेतो, एकाच नोटवर रजा घेतो. कोणती नोट असणार आहे, कोणता डायलॉग असणार आहे, तो आपला ओनली शॉर्टकट नो कटकट. ओके, चलो, जय हिंद.